नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी म्हाडा लॉटरी पुणे 2024 मधील तनिष O2 ही साईटची संपूर्ण माहिती आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. यामध्ये प्रामुख्याने म्हाडासाठी 1 BHK उपलब्ध करण्यात आलेले आहेत, ज्यांना बाल्कनी सुद्धा आहे आणि हे सर्व फ्लॅट जे आहेत ते कॉमन बिल्डिंग मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला यामध्ये सर्व अॅम्युनिटीज वापरायला भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर सर्वप्रथम आपण याची आता बेसिक माहितीपासून सुरुवात करूया. तर या साईटचा जो स्कीम कोड आहे तो आहे 837. लोकेशन आहे चरोली आणि LIG इन्कम ग्रुप साठी स्कीम आहे. म्हणजेच काय, LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप, की जे मेट्रो सिटीमध्ये त्यांचा इन्कम 9 लाखाच्या आत आहे आणि ग्रामीण रुरल भागामध्ये ज्यांचा इन्कम 7.5 लाखाच्या आत आहे. फक्त असेच लोक या साईटसाठी अप्लाय करू शकतात. या ग्रुपमध्ये ते इलिजिबल असतात आणि यासाठी जे डिपॉझिट त्यांना भरायचं आहे ते आहे 20,708 रुपये, ज्यामधील 708 रुपये हे फॉर्मची फी असते, जे की नॉन रिफंडेबल असते. आणि जर तुम्ही विनर नाही झालात तर तुम्हाला 20,000 तुमचे परत अकाउंटला रिफंड केले जातात. यामध्ये 1 BHK जे आहेत ते 44 1 BHK म्हाडासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत, जे की बाल्कनी सह आहेत आणि ज्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे जवळजवळ 19 लाख आणि ज्याचा कार्पेट एरिया जो आहे तो 380 स्क्वेअर फूट एवढा देण्यात आलेला आहे. यानंतर आपण या प्रोजेक्टच्या डिटेल पाहणार आहोत, की जे या प्रोजेक्टची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती रेराच्या वेबसाईटवर 31/3/2028 एवढी देण्यात आलेली आहे. पण ऍक्च्युली आपण मॅपवर ही पाहिलेलं आहे की ह्या बिल्डिंग जवळपास पूर्ण रेडी आहेत आणि मला वाटत नाही की याला पोझिशनसाठी एवढा 2028 एवढा वेळ लागेल. तर तुम्ही स्वतः पण बघू शकता की मॅपवर आम्ही फोटोजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रोजेक्टला कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि या प्रोजेक्ट टोटल 4 विंग्स देण्यात आलेले आहेत, ABCD. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते बी विंग मध्ये देण्यात आलेले आहेत, जी कॉमन बिल्डिंग आहे. बी विंग मधील 9, 10, 11, 12 या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आता जी बी विंग आहे त्याची डिटेल पाहूया आपण कशी आहे. तर बी विंग ही 12 फ्लोअरची देण्यात आलेली आहे. बी विंगच्या प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस सुद्धा आहेत. आणि मधला पॅसेज जो आहे तो 1.5 मीटर आणि 2.2 मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे. आता आपण गुगल मॅप्सवर पाहूया की ही साईट ऍक्च्युली कुठे आहे. तनिष O2 ही साईट ऍक्च्युअली मॅपवर कुठे आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सिम्पली आपण गुगलवर मॅप्सवर सर्च केलं आहे तनिष O2 आणि ह्या पद्धतीने ही साईट ऍक्च्युअली ओपन झालेली आहे. तनिष कुठे आहे एक्झॅक्टली, त्याचे काही फोटोज आहेत, प्रथम आपण ते पाहूया कसे आहेत. तर तुम्ही पाहू शकता की बिल्डिंग जवळपास पूर्ण रेडी आहे, कलर काम सुद्धा झालेलं आहे. ही A बिल्डिंग आहे जी पूर्ण तुम्हाला दिसते कलर काम पूर्ण झालेला आहे. हा मधला पॅसेज जो आहे एमिटी स्पेस आहे तो सुद्धा जवळपास कंप्लीट होत आलेला आहे. आणि हा फोटो आहे सप्टेंबर 2024 चा, म्हणजे 2 महिन्यापूर्वीचा फोटो आहे हा फक्त. ही बी बिल्डिंग सुद्धा ही आहे ती बी विंग आहे, जे की म्हाडा फ्लॅट्स यामध्ये 13 जवळजवळ 10, 11, 12 फ्लोअर म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. म्हणजे टॉप फ्लोअर्स म्हाडाचे फ्लॅट्स आहेत पूर्ण, आणि 9व्या फ्लोअरला थोडे फ्लॅट्स म्हाडाचे आणि थोडे बिल्डरचे असे आहेत. म्हणजे कॉमन बिल्डिंग मध्ये हे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हा सर्व अॅम्युनिटीज वापरता येणार आहेत. आणि हा फोटो नोव्हेंबर 2024 म्हणजे करंट मंथचा हा फोटो आहे. त्यात पाहू शकता की अॅम्युनिटी स्पेस पूर्ण कलर काम झालेलं आहे. मध्ये इथं काहीतरी क्रिकेटच आहे वाटतं, हे क्रिकेटचं मे बी नेट प्रॅक्टिसचं समथिंग काहीतरी आहे, किंवा दुसरे पण काही तुम्ही दुसरे गेम सुद्धा इथं खेळू शकता. टेबल बॅडमिंटन, टेनिस वगैरे अशा गोष्टीसाठी हे आहे. साईडला नेट वगैरे देण्यात आलेली आहे. हा पूर्ण चिल्ड्रन्स प्ले एरिया वगैरे आहे. एकदम खूप चांगल्या अॅम्युनिटीज सर्व रेडी आहेत. आणि ही बिल्डिंग जी आहे सी बिल्डिंग आहे, जी की आपल्याला मॅप्सला तर दिसते, पण इथं तुम्ही पाहू शकता हे कलर सुद्धा झालेला आहे. या साईडला सुद्धा कलर दिसतोय. सी बिल्डिंग मधून हा फोटो काढलेला आहे आणि सी सुद्धा जवळपास पूर्ण कंप्लीट झालेली आहे. पण तरी पण याचं पोझिशन जे आहे 2027 का म्हटलं आहे काय माहिती, हे पोझिशन तुम्हाला लवकरच भेटून जाईल. बिल्डिंग तर पूर्ण रेडी आहे. नोव्हेंबर 2024 चा हा फोटो आहे. तर आता आपण ही मॅप्सवर याचं लोकेशन पाहूया कुठं आहे.
रेडी पोझिशन हे फ्लॅट्स आहेत. आता तनिष O2 जी आहे, आता ही ती साईड दाखवत आहे. हा रोड टच आहे ही साईड. ही ए बिल्डिंग आहे, ही बी बिल्डिंग आहे ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, आणि ही सी बिल्डिंग आहे जे की तुम्हाला दिसते की अंडर कन्स्ट्रक्शन दिसते, पण हे एका वर्षापूर्वीच पण असू शकते. पण आपण ऍक्च्युली फोटोज पाहिलेत नोव्हेंबर 2024 तर ही बिल्डिंग सुद्धा रेडीच दिसत होती, आणि ह्या मधला अमेनिटी स्पेस सुद्धा पूर्ण रेडी झालेला आहे. ऍक्च्युली ही साईट जी आहे ती आळंदी रोड पासून जो चरोली बुद्रुक वडमुखवाडी रोड आहे त्या रोडला ही साईट आहे, अशी इकडे आलेली आहे. O2 दिसते तुम्हाला. इथे वागेश्वर टेम्पल खूप जवळ आहे, आणि तुम्हाला इथे पुणे इंटरनॅशनल स्कूल सुद्धा ह्या साईट पासून जवळ आहे. मी थोड्याशा डिस्टन्सवर आहे. ही पुणे इंटरनॅशनल स्कूल आहे. एकदम खूप हायफाय शाळा आहे ही. अशा पद्धतीने म्हणजे चांगलं एज्युकेशन सुद्धा या जवळपासच आहे या साईटच्या. शिवाय साईडला अशा सिंहगडच्या वरी मोठमोठ्या सोसायट्या सुद्धा इथं आहेत, आणि ही आहे तनिष O2 ही साईट. आणि इकडून तुम्हाला चरोली बुद्रुक पासून सुद्धा याला ऍक्सेस आहे इकडे येण्यासाठी. जसं की आपली ही आपली दुसरी साईट जी होती तनिष यांचीच, ही साईट आहे तनिष पार्क म्हणून. ह्या 9-10 विंग्स आहेत त्यांच्या, आणि ही आहे तनिष O2 साईट. म्हणजे दोन्ही साईट चरोलीमध्येच आहेत दोन्ही पण साईट. आणि ह्यामध्ये जे फ्लॅट्स आहेत ते आपल्याला 44 1 BHK देण्यात आले आहेत तनिष O2 मध्ये, आणि तनिष पार्क मध्ये भरपूर फ्लॅट्स आहेत. 100+ फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत तिथे. आता जो एरिया आहे तुम्हाला चरोली पासून जवळ एवढं तर नक्कीच कळालं. हा आळंदी रोड आहे. आळंदी रोड पासून वडमुखवाडीसाठी जो आत रोड गेलेला आहे राईट साईडला, तिथून पुढे नंतर ही साईट आहे. इकडून तुम्हाला मोशी पासून सुद्धा अशी ऍक्सेस आहे, भोसरी पासून अशी ऍक्सेस आहे, आणि इकडे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून सुद्धा ही साईट जवळपास दिसत आहे. तर आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. मित्रांनो, हा याचा मास्टर लेआउट प्लॅन आहे. यामध्ये तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की A, B आणि C 3 विंग्स आहेत. ही A विंग आहे जी आपण पाहिली की पूर्ण कंप्लीट होती. ही B विंग सुद्धा पूर्ण कंप्लीट होती, आणि C विंग सुद्धा कलर काम सुद्धा झालेलं आपण तिथे पाहिलेलं आहे. सॉरी, इथं पण C विंग दाखवते, CD. हा सॉरी, ह्या 2 विंग्स आहेत C आणि D, आणि B विंग्स मध्ये ही जी B विंग आहे यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत विंग बी मध्ये. म्हणजे A, B, C आणि D, आणि ही C आणि D विंग जी आहे ती गुगल मॅप्सला थोडीशी अपूर्ण दिसत होती, पण ऍक्च्युअली ही सुद्धा कंप्लीट झालेली आहे. हा मधला अमेनिटी स्पेस सुद्धा बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. जसे की आपण फोटोज नोव्हेंबर 2024 आपण फोटो तुम्हाला दाखवले त्यामध्ये पूर्ण झालेले दिसत आहे. पूर्ण बी विंग मध्ये फक्त म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. टॉप फ्लोअरला सर्व फ्लॅट देण्यात आलेले आहेत. त्याचंही आपण इथं पॉवर डिस्प्ले कसं देण्यात आलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता की ही बी विंगचं एरिया स्टेटमेंट आहे. यामध्ये 9th फ्लोअरला म्हाडाचे 8 फ्लॅट्स आहेत, आणि त्या 10, 11 आणि 12 फ्लोअरला 12 फ्लॅट्स असे, म्हणजे 36 आणि 8 44 फ्लॅट्स म्हाडाचे आहेत. 9 पासून सुरुवात होतात. त्याच्या सर्व खालचे फ्लॅट जे आहेत ते सर्व बिल्डरचे आहेत, आणि टॉप फ्लोअर जे आहेत ते म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. इथं पूर्ण असं स्पष्ट दिलेलं आहे. तर त्याचा आपण फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे म्हाडा बिल्डिंगचा. फक्त त्याच्यात आपण पार्किंग प्लॅन पण पाहूया कसा आहे. तर यामध्ये खूप म्हणजे 3-4 पोडियम वगैरे जे अमेनिटी स्पेस त्याच्या खाली सुद्धा पार्किंग देण्यात आले आहे. तुम्ही इथं पाहू शकता की ह्या 3 बिल्डिंग्स आहेत, आणि मधला जो स्पेस आहे हा अमेनिटी स्पेस आहे. अमेनिटी स्पेसच्या खाली सुद्धा पार्किंग आहे, म्हणजे पोडियम फ्लोअरवर अमेनिटीज आहेत. आणि इकडे सुद्धा पार्किंग भरपूर देण्यात आलेली आहे. पार्किंग यामध्ये म्हाडासाठी सुद्धा पार्किंग इथं कुठं आपल्याला दिसेलच, वेगळ्या कलरमध्ये दाखवलेलं असतं. हा, तर इथं मला वाटतं हे जे आहे ही बी विंग आहे. बी विंग मध्येच इथं जे वेगळ्या कलरमध्ये दिसते हे म्हाडाचं पार्किंग असू शकते. जे कन्फर्म आपल्याला दिसत नाही, पण जे वेगळ्या कलरमध्ये असतं तेच म्हाडा शक्यतो पार्किंग त्यांनी अलोकेट केलेलं असते. तर हे पार्किंग म्हाडासाठी असू शकते. बी विंग मध्ये कोणत्या फ्लोअरला ही स्पष्ट थोडं दिसत नाहीये, पण पार्किंग म्हाडासाठी पण तिथं रिझर्व असतेच. हा बघा की हा 9-1 लेवल म्हणजे 2-3 फ्लोअर खाली पोडियम फ्लोअर सुद्धा आहेत की बाबा ज्यामध्ये पूर्ण पार्किंग आहे, आणि त्यानंतर
जो वरचा सर्वात आहे फ्लोर पोडियमचा त्यावर अम्युनिटीज देण्यात आलेले आहेत आणि पार्किंगसाठी भरपूर स्पेस देण्यात आलेला आहे. मधल्या पूर्ण स्पेसमध्ये पार्किंग आहे. एकदम सुटसुटीत असं पूर्ण बिल्डिंगचं माप आहे. आता याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया बी बिल्डिंगचा. फक्त यामध्ये म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते 10, 11, 12ला सर्व फ्लॅट म्हाडाचे आहेत आणि 9व्या फ्लोअरला 8 फ्लॅट म्हाडाचे आहेत आणि 4 फ्लॅट बिल्डरचे आहेत. तर आपण सर्व फ्लॅट एकाच मापाचे आहेत. आपण 9, 10, 11, 12 जे फ्लोर आहेत त्याचं पाहूया कसं आहे आणि त्याच आपण एका फ्लॅटचं डायमेन्शन सुद्धा पाहूया. आता तुम्ही इथं पाहू शकता की एका फ्लोअरला 12 फ्लॅट्स टोटल देण्यात आलेले आहेत. हा मधला पॅसेज आहे 1.5 मीटर आणि इकडे जो आहे तो 2.2 मीटर एवढा पॅसेज देण्यात आलेला आहे. असा हा मध्ये इकडे 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत आणि 2 स्टेअरकेसेस सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि इकडे या साईडला सुद्धा सेम असंच आहे की हा पॅसेज 2.1 हा 1.5 मीटर. म्हणजे या साईडला 4 फ्लॅट्स आहेत. नंतर इकडे 2, जिन्याच्या साईड इकडे 2 आणि या साईडला 4 असे टोटल 12 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण एका फ्लॅटचं फक्त डायमेन्शन पाहूया. सर्व फ्लॅट सेमच मापाचे आहेत, काहीच फरक नाहीये. यामध्ये जो कोपऱ्यातला फ्लॅट आहे तो आपण पाहूया. तुम्ही पाहू शकता की ही पॅसेज मधून इकडे हॉलला एंट्री आहे. एंट्री डायरेक्ट लिव्हिंग रूम मध्ये होते. B1004 हा फ्लॅट आपण पाहतोय. त्यामध्ये हॉल जो आहे तो 10x14 या मापाचा इथं हॉल देण्यात आलेला आहे आणि हॉलला बाल्कनी आहे. ही चांगली गोष्ट आहे की म्हाडा फ्लॅटला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. ही 10x3.5 या मापाची बाल्कनी आहे. त्यानंतर इकडे या साईडला किचन देण्यात आलेलं आहे. किचनचं माप आहे ते 8x8चं हे किचन आहे आणि किचनला ड्राय बाल्कनी सुद्धा आहे. त्याचं माप 8x3.25 असं या ड्राय बाल्कनीचं माप आहे. डोर वगैरे इकडे आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे. जे की बऱ्याच लोकांना टॉयलेट बाथरूम सेपरेट असलेलंच आवडतं. तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट त्यांच्या हिशोबाचा आहे की इकडे टॉयलेट बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इकडे जे बेडरूम आहे, बेडरूम जे आहे ते 10x10 या मापाचं आहे आणि बेडरूमला एक मोठी विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत हा प्लॅन सुद्धा एकदम सिंपल असा प्लॅन आहे. सुटसुटीत असा हा फ्लॅट आहे. 380 स्क्वेअर फूट मापाचा आहे आणि याची किंमत सुद्धा रिझनेबल आहे. तर तुम्ही पाहू शकता की एकदम व्यवस्थित आहे. अमेनिटी सुद्धा तुम्हाला सर्व वापरायला भेटणार आहेत. तर तुम्हाला वाटणार नाही की हा म्हाडाचा फ्लॅट आहे. सर्व फ्लॅट प्रमाणेच म्हाडाचा फ्लॅट आहे. आता या साईटची जे मार्केट रेट आहे, जो की आपण 99 एकर या साईटवरून घेतलेला आहे, जो की 638 एरिया कार्पेट असणारा 2 BHK फ्लॅट इथं 45 लॅक्स मध्ये बिल्डर विकत आहे. जे की तुम्हाला 7,000 स्क्वेअर फूट म्हणजे पर स्क्वेअर फूट असा याचा रेट इथं निघत आहे. आणि जो म्हाडाचा जो फ्लॅट आहे तो ऍक्च्युअल मध्ये कसा आहे तो पाहूया. आता म्हाडा फ्लॅट जो आहे तो 380 एवढा कार्पेट एरिया इथं देण्यात आलेला आहे म्हाडासाठी आणि त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे जवळजवळ 19 लाख आणि त्यामध्ये ऍडिशनल चार्जेस समजा 3 ते 4 लाख ऍड केले तर जो 22-23 लाखापर्यंत त्याची किंमत होते. आणि जो याचा स्क्वेअर फूटचा रेट जो आहे तो बघा तुम्ही फक्त 5,900 पर स्क्वेअर फूट पडतो आणि बिल्डरचा जो आहे तो 7,000 पर स्क्वेअर फूट म्हणजे फक्त 1,000 रुपये पर स्क्वेअर फूट मागे डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही या एरियामध्ये राहत असाल आणि तुम्हाला या साईटवर अगर फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही या म्हाडासाठी विचार करा. आणि आता मला वाटते की रेटमध्ये एवढा खूप जास्त डिफरन्स नाहीये. तर तुम्ही बिल्डरकडे जाऊन सुद्धा चॉईस करून सुद्धा फ्लॅट घेऊ शकता किंवा थोड्याशा डिस्काउंट मध्ये हवा असेल तर तुम्ही म्हाडामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. या ठिकाणी रेंट जे आहे तर ते सुद्धा आपण ऑनलाईन थोडीशी एन्क्वायरी केली की या एरियामध्ये रेंट कसं आहे. तर 1 BHK तुम्हाला इथे 10 ते 12,000 पर्यंत रेंट मिळू शकते. अमेनिटीज सुद्धा सर्व आहेत आणि सोसायटीमध्ये हा फ्लॅट असल्यामुळे एवढं तर रेंट तुम्हाला इथे नक्कीच भेटून जाईल. आणि या साईट बद्दल अगर माझं ओपिनियन म्हणाल तर तुम्हाला या एरियामध्ये अगर फ्लॅट घ्यायचाच आहे आणि तुम्ही बिल्डरकडून घेणार असाल तर तुम्ही नक्की मग म्हाडासाठी एक पर्याय म्हणून बघा. तुम्हाला तुमचे थोडे 5-6 लाख 10 लाख काहीतरी तुमच्या यामध्ये तुम्हाला सेव्ह होतील आणि तुम्हाला इथं फ्लॅट सुद्धा इझिली मिळू शकतो. कारण मला वाटत नाही की जे या एरियाच्या बाहेर राहतात किंवा याच्या आसपास नाही आहेत ते लोक नक्कीच या फ्लॅटसाठी अप्लाय करणार नाहीत. तर या एरियामध्ये ज्यांना फ्लॅट घ्यायचा आहे, जे फ्लॅटच्या शोधात आहेत प्रायव्हेट फ्लॅटच्या, तर त्या लोकांनी नक्की या फ्लॅटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला थोडंफार डिस्काउंट येतं मिळून जाईल. तर मी माझं ओपिनियन सुद्धा तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे. व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.